नमस्कार. ज्या पद्धतीने मीडियामध्ये काही गोष्टी एडिट करून विरोधकांकडनं जे बातमी उलट दाखवण्याचे जे प्रयत्न करत आहे त्यांना सगळे ऑपोजिशनवाल्यांना माझं एक सांगणं आहे की या देशामध्ये या देशाची जनतेसोबत जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीची एक उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये आज आम्ही सगळे मोदीजींचे नावाने लोकांकडे जात आहे. मोदीजींचा नमस्कार सांगताय, मोदीजींचे विकास कामं आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही. तो मोदीजींची हवा होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार 400 पार आणि मोदीजी परत एकदा 2024 मध्ये हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे. त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते आहे त्यांच्याबद्दल ना सांगताना अशा पद्धतीने एडिट करून ते विरोधक काही ना काही काम करण्याचं हा पूर्ण प्रयत्न करत आहे. मला त्यांना एकच सांगणं आहे की आमचे बावनकुळे साहेब हे आमचे नेते आहे आणि मी जे बोलली होती ते अचलपूर मतदारसंघाचे जे आमदारांनी माझ्यावर, रवीजीवर आणि माझ्या मुलांवर जे बोलले होते मी हे शब्द त्यांच्यासाठी वापरला होता. मला असं वाटतंय विरोधकांनी हा सगळी यंत्रणा करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हिताकरिता आपण बोललो पाहिजे, नाही की या गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता जे उमेदवार आहे मोदीजींचे नावानी मतं प्रत्येक ठिकाणी जाऊन मागताय की देशाच्या विकासाकरिता मोदीजींना मतदान करा, देशाच्या हिताकरिता मोदीजींना मतदान करा.